हॉटेल आहे, हॉटेल शिवशाही म्हणून. खूप भारी वडापाव मिळतो इथे. काल खाल्ला होता मी घरी जाताना, म्हणून आज मी परत घेतलाय. आम्ही चाललोय महाबळेश्वरला आज, बिरवाडी टू महाबळेश्वर. बघूया कशी जर्नी आहे. हे बघा, ही जागा आहे इथे, याला नांगलवाडी फाटा म्हणून बोलतात. इकडून जर आपण राईटला गेलो तर बिरवाडी आहे प्रॉपर मार्केट, आणि इकडून सरळ पुढे गेलो तर महाड आणि हायवे टुवर्ड्स महाड राहतो हा रोड. आणि इकडून मागच्या साईडला गेलो तर भोर आणि किये गाव म्हणून लागतं. तर हा आहे महाड पोलादपूर हायवे. मुंबईहून जरी आपण येणार असेल तरी हाच रूट लागणार आहे, आणि महाडहून जाताना सुद्धा आपल्याला हाच रूट लागतो. रोड सो फार चांगला आहे. महाबळेश्वरचा प्रॉपर घाट चालू झाला की समजेल की रोडची कंडिशन काय. गाय मॅडम मस्त रोडवरतीच बसलीत, काही टेन्शनच नाहीये यांना तर. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही इथे हॉल घेतला एका ठिकाणी चहा नाश्ता करायला. किती सुंदर वाटतंय. मग फॉग बघतोय, फॉग. कसलं भारी वाटतंय. असं वाटतंय बरं. जुई, कुठे चाललो आपण? जुई, फिरायला चाललो. इकडे बघ. मस्त ठिकाण इथे आम्ही थांबलोय. जे तुम्हाला बेसिक असा बुट्टा खायला मिळेल, मॅगी, अंडी वगैरे, ऑमलेट सगळं खायला मिळेल. इथे एक प्रॉब्लेम आहे की ऑनलाईन पेमेंट नाही होत, आणि तसंही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे इथे. तर तुम्हाला कॅश ठेवावी लागेल, फक्त कॅश पेमेंट चालते इथे. मस्त असं ऑमलेट मागवलं गरम गरम. मस्त ऑमलेट खाल्लं आहे, टेस्टी होता एकदम. चहा पिली, कॉफी पिली. जोईने पण खाल्लं ऑमलेट, है ना जोई? पाऊस थांबलाय त्यामुळे जोईला थोडं वॉक करून घेतला आम्ही, कारण निघायचे आता आम्हाला पटकन, वेळ न वाया घालवता. किती सगळं सुंदर वाटतंय यार. सगळं असं ढग खाली उतरून आलंय, पूर्ण असं धुकं धुकं आहे समोर. मस्त वाटतंय ड्राईव्ह करायला या रोडवर. सिरियसली अमेझिंग. कुठे चाललं आपण फिरायला जोई? मंकीज बघ किती मस्त रोडवरती. नको मग आपल्या गाडीच्या मागे इथे सगळे आहेत.
महाबळेश्वरचा प्रॉपर घाट चालू झालाय आणि रस्त्याच्या आजूबाजूला काम चालू आहे रोडचं. म्हणजे असं मध्ये मध्येच काम चालू आहे, कुठे कुठे. पूर्ण रोडवरती काम नाहीये, कारण रस्ते मध्ये मध्ये खराब सुद्धा आहेत. रोड पूर्ण असे जाप असे यू शेप मध्ये वळणाचे रस्ते आहेत. आम्ही असं डिसाईड केलंय की आम्ही आज पंचगणीमध्ये स्टे करणार आहोत, कारण महाबळेश्वरला आम्हाला फारसं काही फिरायचं नाहीये, कारण आमच्याकडे वेळही नाहीये. उद्या दुपारी आम्हाला कसंही करून महाबळेश्वर मधून परत मुंबईला रिटर्न निघायचंय. स्टे साठी मी सर्च करत असताना मला एक आनंदवन हॉलिडे होम रिसॉर्ट म्हणून मिळालंय. तिकडेच चाललोय आम्ही आता. आम्ही आधी बघणार आहोत, आम्हाला जर आवडलं तर आम्ही बुक करू आणि तिथे स्टे करू आज, नाहीतर आम्ही मग दुसरीकडे सर्च करू. With Premium, you get to focus on music. Explore the vast catalog of billions of songs without hearing ads, or download your playlists. Listen to them. आपण आलो. बटन वरती पार्किंग कुठे? हे हॉल बेडरूम आहे का? आणि या रूमला फक्त टीव्ही आहे. मी म्हटलं प्रॉपर असं हे व्हॅली मध्ये वगैरे असेल, व्ह्यू असेल. ही व्ह्यू वाली रूम ऑलरेडी 3 दिवस झाले गेस्ट आहेत. ओके, वरची एक रूम आहे. मस्त होता त्यांचा रिसॉर्ट आनंदवन, पण आम्हाला असा प्रॉपर व्ह्यू वाला रूम हवा होता आणि ते रूम फक्त वरच्या साईडला आहेत. आणि ते बोलले की वरचे त्यांचे सगळे रूम फुल आहेत आणि खालच्या साईडला असं मला काय प्रॉपर वाईब नव्हती येत, व्ह्यू वगैरे नव्हता. म्हणून आम्ही तिथून निघालोय आणि आता चाललोय प्रॉपर पंचगणी हिल स्टेशनला. तर पंचगणीमध्ये एंट्री करताना एक टोल फी भरावी लागते. 187 रुपीज पे केले आम्ही. ती पावती प्रॉपर 7 डेज चालते आपल्याला, म्हणजे 1 वीक पूर्ण पंचगणीमध्ये जाऊन येऊन. एअरबीएनबी मध्ये आम्हाला एक मस्त होमस्टे मिळालाय, तो बुक सुद्धा केलाय आम्ही. प्रॉपर असं वरच्या फ्लोर वरती आहे, मस्त व्ह्यू आहे तिकडनं, तुम्हाला मी दाखवते गेल्यावर. हे प्रॉपर पंचगणीचं मार्केट आहे, इकडे सर्व काही अवेलेबल आहे, हॉटेल्स आहेत.
रेस्टॉरंट्स आहेत आणि पेट्रोल पंप पण आहे इथे, पोलीस स्टेशन आहे, खूप काही गोष्टी आहेत तिकडे. जेवण आम्ही पार्सलच घेऊन चाललोय रूम वरती, कारण तिकडे आता अवेलेबल काही नाहीये जेवायला. ते बोलले की त्यांना फ्री ऑर्डर द्यावी लागते, त्यामुळे आम्ही इथूनच पार्सल घेऊन जातोय. त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलंय की ते चांगलं जेवण मिळतं. मेन रोड वरून आपल्याला जायचंय लेफ्टला. असा एक टायनी रोड आहे. पण 2 गाड्या ऍट अ टाइम येऊ शकतात. हो, एवढा रुंद रोड आहे. इथे यांचा बोर्ड लावलाय, बघू शकता, स्वामी होमस्टे रिसॉर्ट, नेचर नेस्ट व्हॅली रिसॉर्ट. आणखी एक रिसॉर्ट आहे वरती. हा रोड खूपच लहान आहे. रोड आहे की नाही पुढे? आहे. चेक इन केलंय आम्ही. खूप थकलोय ट्रॅव्हलिंगमुळे. जोई तर खूपच थकलाय, बघू शकता. आल्या झोपलाय मस्त. आम्ही लंच करतोय, तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. होमस्टे खूप सुंदर आहे, रूम पण खूप छान आहेत. तुम्हाला मी रूम टूर देईलच, पण सकाळी डे लाईटमध्ये. आम्हाला पोचायला खूपच उशीर झाला, त्यामुळे आम्ही खूप टायर्ड पण झालोय. तर आता आम्ही रेस्ट करणार आहोत. तुम्हाला मी रूमचं टूर उद्या सकाळी देईन. रात्रीचे 9:30 वाजले आणि मी आता जेवायला बसतोय. जेवण आम्ही झोमॅटोवरून ऑर्डर केलंय. चिकन टिक्का मसाला आहे, तंदुरी नान, काय बटर नान आहे, सॉरी, कांदा वगैरे आहे. मी ऑर्डर केलंय सुरमई तवा फ्राय, चिकनची ग्रेव्ही घेतली आहे, भाकरी आहे आणि याच्यामध्ये चिकन ट्रिपल फ्राईड राईस आणि एकामध्ये आहे प्रॉन्स बिर्याणी. दिस इज द मील for tonight and this is the view. खूप मस्त क्लायमेट आहे, थंड हवा आहे, खूप थंडी आहे, एकदम गारठण्यासारखी थंडी आहे. जोई, हे बघा, एवढी थंडी आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही इथे बसायला लिटरली अंगावर ओढण्यासाठी ब्लँकेट घेऊन आलोय. जोई कुठे गेला? जोई ये, कम ऑन. जोईला पण थंडी लागते वाटतं. बघू शकता तुम्ही किती मजबूत गार लागतंय. हवा पण एवढी जोरात आहे आणि आमच्यामध्ये एवढी मस्ती आहे की आम्हाला इथेच बसायचं, इथेच जेवायचं. जस्ट जेवलो आम्ही आणि थंडी एवढी आहे की आम्हाला हे एक्स्ट्रा जे ब्लँकेट्स वगैरे होते ते आम्ही ओढून घेतलेत. थोडं बरं वाटतंय. काही कॅरी नाही केलं आहे आम्ही, स्वेटर्स, सॉक्स, मफलर्स, कारण सडन प्लॅन झालेला आहे. ट्रिप प्लॅन नव्हती आमची, त्यामुळे थंडीचे काही कपडे नाही आहे आणि त्यामुळे हे जुगाड करावं लागतं. पण एन्जॉय करतोय, मजा वाटते. गुड मॉर्निंग फ्रॉम पंचगनी. सकाळ असावी तर अशी.
बेडवरनं सरळ उठा आणि समोर असं दृश्य. हा हा हा, हलका हलका पाऊस, गार हवा, समोरचं काही दिसतच नाहीये. पूर्ण असे फॉगने कव्हर केलेत माउंटेन्स. जोई बघा. या होमस्टेचा हा वरचा फ्लोअर आहे. यांचे खाली सुद्धा रूम्स आहेत. आम्हाला व्ह्यू हवा होता आणि एअरबीएनबी मध्ये हाच मस्त वाटत होता म्हणून आम्ही वरचा रूम बुक केला. तर या होमस्टेचं नाव आहे स्वामी होमस्टे आणि तुम्ही बघू शकता हा आहे यांचा बाहेरचा पॅसेज. तिथे एक बेड आहे, एक कॉमन वॉशरूम आहे, कॉमन वॉश बेसिन आहे, डस्टबिन ठेवलेला आहे एक कॉमन. त्या साईडला यांचे बाकीचे रूम आहेत आणि हे स्टोरेज वगैरे आहे. मस्त आहे सगळं ओव्हरऑल. इथे पण यांचे रूम, हे दुसरे रूम आहेत यांचे जे लॉक आहेत, जे मी तुम्हाला ओपन करून दाखवू नाही शकत. हा आहे आमचा रूम, द जयपूर फॅमिली रूम. तर असा काही रूम आहे, मस्त आहे, सगळ्या बेसिक फॅसिलिटी अवेलेबल आहेत. इकडे एक एक्स्ट्रा बेडिंग आहे, इथे जोई झोपला होता. ऑफकोर्स छान वॉल पेंटिंग आहेत. वॉशरूम आहे नीट क्लीन. एक वॉशरूम मध्ये तुम्हाला छोटा साबण मिळेल आणि एक शॅम्पूचं पॅकेट मिळतं. डस्टबिन आहे, टिश्यू आहे, गरम पाण्याची फॅसिलिटी आहे, छान आहे. बेड पण व्यवस्थित कम्फर्टेबल आहे. इलेक्ट्रिक केटल अवेलेबल आहे, गरम पाणी करू शकता तुम्ही. मी मस्त ब्लॅक कॉफी बनवून पिली. थोडं मेसी झालंय कारण आम्ही रूम यूज केला ऑलरेडी. आता आमचा चेकआउटचा टाइम झालाय. ड्रेसिंग टेबल आहे, इथे टीव्ही आहे, इकडे एक पंखा आहे, एसी आहे. वरच्या मेन सिलिंग फॅनची गरजच नाहीये, क्लायमेट खूप गार आहे, आम्हाला तर एसीची पण गरज नाही पडली. इकडे हे वॉर्डरोब आहे, एक्स्ट्रा मॅट्रेस आहेत आणि बेस्ट पार्ट ऑफ द रूम ही बाल्कनी. मोठी खूप स्पेशियस बाल्कनी आहे, खूप जण एका ठिकाणी बसू शकतात. आणि हा मस्त व्ह्यू. हा हा हा, काय पाहिजे अजून. आम्ही इकडे परत नक्की येऊ. सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे ही प्रॉपर्टी पेट फ्रेंडली आहे. तुम्ही तुमच्या पेटला इकडे घेऊन येऊ शकता. त्यांचं स्वतःचं पण एक पेट आहे, जर्मन शेफर्ड, त्याचं नाव आहे ब्रुनो. त्याला केजमध्ये ठेवलंय सध्या कारण तो दुसऱ्या पेट सोबत फ्रेंडली नाही आहे म्हणून. इकडचे ओनर पण खूप चांगले आहेत, खूप मस्त होस्टिंग केलं त्यांनी आम्हाला. जायचं ना आता, जायचं घरी. चला जाऊया, कार मधून जाऊया. कुठे जायचं? घरी. चला 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 चला. या होमस्टेचा डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करते, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस वगैरे. हां, तुमचं बिल किती आहे? हो, सगळं आणलं. ओके. हा खालचा एरिया आहे, पूर्ण पॅसेज आहे मोठा. आता ऑफ सीझन आहे त्यामुळे हे सगळं यांनी असं पॅक करून ठेवलेलं आहे. इधर भी कुछ नया बन रहा लगता है. इथे यांचे आणखीन स्टे पण आहेत. चावी आणली मी. हो, अट्रॅक्टिव्ह गोष्टी पण खूप आहेत त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये. इथे मागे यांचं हे बर्ड केज आहे, यामध्ये खूप सारे बर्ड्स आहेत मस्त मस्त.
आणि यांच्या डॉगसाठी पण इथे मागे जागा आहे. खूप मोठा केज आहे, खूप मोठी जागा आहे. युजली हा बांधलेला नसतो, मोकळाच असतो, पण गेस्ट आले की त्याला तशा केजमध्ये ठेवतात. तो पेट फ्रेंडली नसल्यामुळे. ब्रुनो ब्रुनो ब्रुनो. आम्ही पंचगणीमधून आता चेकआउट केलंय आणि आता आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला. महाबळेश्वरचा वेगळा व्लॉग बनणार आहे. मी जाते हा. तू राहते. चला आपण जाऊया. चला आपण जाऊया. चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.